मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये संशयित आरोपी आणि अवादा पवन ऊर्जा प्रकल्पाच्या अधिकाऱ्याला 2 कोटी रुपये खंडणी मागण्याच्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यांच्याकडून न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये कराडनं त्याला स्लीप ॲपनिया नावाचा आजार असल्याचा दावा केला आहे। या आजारामुळे आपल्याला त्रास होत असून कोठडीमध्ये 24 तास मदतनीस देण्याची मागणी कराडनं केली आहे। वाल्मिक कराडला झालेला स्लीप ॲपनिया हा आजार नेमका काय आहे, कोणाला हा आजार होतो, हा आजार खरंच गंभीर स्वरूपाचा आहे का, हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात। मंडळी, आरोग्य तज्ञांच्या मते स्लीप ॲपनिया ही एक गंभीर समस्या आहे। या समस्येनं ग्रस्त असलेल्या व्यक्तीमध्ये झोपेच्या वेळी श्वास घेणं बंद होतं। तुमचा मेंदू पुरेसा जागृत राहून तुमचं रक्षण करण्याचं काम करत असताना ही समस्या तुमच्या झोपेमध्ये व्यत्यय आणते। स्लीप ॲपनिया सारख्या गंभीर समस्येवरती वेळेवरच उपचार मिळणं फार महत्त्वाचं आहे, कारण कालांतरानं ही स्थिती गंभीर गुंतागुंत होण्याचं प्रमुख कारण बनू शकते। जर तुम्ही यावरती योग्य उपचार केले तर स्लीप ॲपनिया सारख्या गंभीर आजारापासून आपण सहज सुटका मिळवू शकता, कारण स्लीप ॲपनिया सारखी स्थिती पूर्णपणे नियंत्रित केली जाऊ शकते। स्लीप ॲपनिया सारखी परिस्थिती उद्भवण्याची प्रमुख कारणं कोणती आहेत ते आम्ही आरोग्य तज्ञ डॉक्टर प्राची मातकर यांच्याकडून जाणून घेतली। डॉक्टर प्राची सांगतात, स्लीप ॲपनिया हा झोपेचा आजार आहे। झोपेत फुफ्फुसावरती दाब आल्यास काही सेकंदासाठी श्वसन बंद पडतं। श्वसन बंद पडल्यास काही वेळानं ते परत सुरू होतं। स्लीप ॲपनिया आजारामुळे झोपेवरती परिणाम होतो। स्लीप ॲपनिया अधिक गंभीर झाल्यास ठोके बंद पडून याचा परिणाम थेट हृदयावरती होऊ शकतो। हा आजार जास्त प्रमाणात वाढल्यास मृत्यू देखील उद्भवू शकतो। सुप्रसिद्ध गायक बप्पी लेहरी यांचा देखील याच आजारामुळे मृत्यू झाला होता। आता स्लीप ॲपनियाचा धोका कोणाला असू शकतो, तर सामान्यतः जास्त वजन आणि लठ्ठपणामुळे ग्रस्त असलेल्या लोकांमध्ये याचा धोका जास्त असतो। संशोधनानुसार झोपेशी संबंधित या समस्या महिलांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त आढळतात। टॉन्सिल्स असलेल्या काही मुलांमध्ये देखील या प्रकारची समस्या दिसून येते। स्लीप ॲपनियाचे 2 प्रकार आहेत। एक म्हणजे ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ॲपनिया, हा एक आजार आहे जो झोप आणि श्वास या दोन्हींशी संबंधित आहे। जेव्हा श्वसन मार्गामध्ये अडथळा येतो तेव्हा हा प्रकार दिसून येतो। यामुळे नाकाचा काही भाग किंवा संपूर्ण नाक बंद पडतं आणि तोंडावाटे श्वास घेण्यास सुरुवात होते। त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की बहुतेक लोक जेव्हा घोरतात तेव्हा त्यांचे तोंड पूर्ण किंवा अर्धवट उघडे असते। याचाच दुसरा प्रकार म्हणजे सेंट्रल स्लीप ॲपनिया। यामध्ये श्वसन मार्ग ब्लॉक होत नाही, परंतु तुमचा मेंदू स्नायूंना श्वास घेण्यासाठी सिग्नल देऊ शकत नाही। आता जाणून घेऊयात स्लीप ॲपनियाची लक्षणं नेमकी कोणती आहेत। झोपताना जोरात घोरणे, झोपेमध्ये अस्वस्थ वाटणे, झोपेत असताना श्वासोच्छवासात अडथळे येणे किंवा गुदमरल्यासारखे वाटणे, झोपताना घाम येणे किंवा छातीत दुखणे, दिवसभर जास्त झोपणे आणि दिवसभर सुस्ती राहणे, सकाळी उठल्यानंतर देखील डोकेदुखी, पुरेशी झोप घेतल्यानंतर देखील थकवा आणि तंद्री जाणवणे, खराब स्मरणशक्ती किंवा कोणत्याही गोष्टीवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी असमर्थता, अशा गोष्टी यामध्ये जाणवतात। तज्ञांच्या मते स्लीप ॲपनियाचा धोका पुरुषांना अधिक असतो। तुमचे वजन जास्त असल्यास, तुमचे वय 40च्या वरती असल्यास, जर तुमच्या मानेचा आकार 17 इंचांपेक्षा जास्त असेल तर, किंवा तुम्हाला टॉन्सिल्स असतील किंवा तुमची जीभ मोठी असेल, तुमच्या कुटुंबातील इतर कोणाला हा आजार असल्यास या आजाराचा धोका जास्त असू शकतो। स्लीप ॲपनिया आणखी नेमका कशामुळे होऊ शकतो? स्लीप ॲपनियाची समस्या कोणत्याही व्यक्तीच्या शारीरिक रचनेवरती किंवा वैद्यकीय परिस्थितीवरती अवलंबून असू शकते। यामध्ये लठ्ठपणा, मोठे टॉन्सिल्स, न्यूरोमस्क्युलर विकार, हृदय किंवा मूत्रपिंड निकामी होणे, याशिवाय काही अनुवंशिक सिंड्रोम किंवा अकाली जन्म याचा देखील यामध्ये समावेश असतो। लठ्ठपणाची समस्या हे एक प्रमुख कारण आहे असं म्हटलं जातं। साधारणपणे स्लीप ॲपनियाची समस्या ही प्रौढ व्यक्तींमध्ये दिसून येते। या स्थितीत असलेल्या लोकांच्या मानेवरील चरबी वाढू लागते, ज्यामुळे झोपताना त्यांच्या वरच्या श्वासनलिका बंद होतात। हृदय किंवा मूत्रपिंड निकामी झालेल्या लोकांना देखील सर्वाधिक याचा धोका असतो। अशा लोकांमध्ये मानेमध्ये द्रव जमा होण्यास सुरुवात होते, ज्यामुळे श्वासनलिकेचा वरचा मार्ग ब्लॉक होतो आणि ही समस्या उद्भवते। तर मंडळी, स्लीप ॲपनियाचा उपचार नेमका कसा केला जाऊ शकतो? स्लीप ॲपनियावर उपचार करण्यासाठी आपली जीवनशैली बदलणं अत्यंत महत्त्वाचं आहे। यासाठी करावे लागणारे मुख्य बदल म्हणजे झोपण्याची पद्धत बदलणं। याशिवाय धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींना धूम्रपान थांबवावं लागतं। स्लीप ॲपनियाचं निदान कसं केलं जातं? आरोग्य तज्ञांच्या मते स्लीप ॲपनियाचं निदान करण्यासाठी स्लीप एक्सपर्ट संबंधित व्यक्तीच्या झोपेची प्रक्रिया समजून घेण्यासाठी त्याच्या झोपेचं मूल्यांकन करतात। झोपेत असताना एखाद्या व्यक्तीचा श्वास किती वेगवान आहे हे तपासावं लागतं। याशिवाय झोपताना माणसाचा श्वास किती वेळा थांबतो याचा देखील ते अभ्यास करतात। या व्यतिरिक्त व्यक्तीच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी होते का याची देखील देखरेख तज्ञ करतात।
यासंबंधी कोणतीही समस्या, त्रास किंवा शंका असल्यास तुम्ही डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या। आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया। पाहत रहा कडक बात।